तर बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचं कळत आहे। महायुतीमध्ये उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होणार आहे। तर रात्री बांद्रा रंगशारदा या ठिकाणी जवळपास 3 तासांपेक्षा जास्त वेळ ही बैठक चालली। जागा वाटप म्हणजे कुणाला किती जागाबाबत मिळणार या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता घोषणा करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात ही सखोल चर्चा झाली आहे। 227 जागांच्या बाबतीत संपूर्ण महायुतीची आमची चर्चा झालेली आहे। 227 जागेवर महायुतीच लढणार हा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतलेला आहे। याचं गणित तुम्हाला 1-2 दिवसातच कळेल, कारण आता 227 जागांच्या बाबतीत सर्व चर्चा आमच्या झालेल्या आहेत। 200 जागा तर यापूर्वीच आम्ही फायनल केलेल्या आहेत। 27 ज्या जागा आहेत 1-2 दिवसात जी रणनीती आहे, कॅन्डिडेट कोण असणार या संदर्भातला चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय होईल। शिवसेना भारतीय जनता पार्टीची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटपाची चर्चा ही पूर्ण झालेली आहे। साधारणतः सर्व कॅम्पेन मॅनेजमेंट, इलेक्शन मॅनेजमेंट आणि इतर गोष्टींवर चर्चा झालेली असून 200 जागांवरती सुमारे आमचं एकमत हे झालेलं आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे।